नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आता जो तुम्ही आम्हाला बघताय ते आहे कारल्याचं एकविराई देवी मंदिर। बऱ्याच दिवस इच्छा होती एकविराईचं दर्शन घ्यायचं वनिताची, तर काही यायला जमत नव्हतं, पण आज आम्ही आलो एकविराई मंदिराच्या इकडे उभे आहोत आम्ही आता। आणि ही कारला लेणी बोलतात, तीही मागं आमच्या कारला लेणी आहे इकडे, तर दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये आम्ही। तर चला बघूया आपण। हां, मुंबई पुन्हा हायवे रोडने आम्ही सरळ पुण्याकडून निघालो आणि सरळ एकविराई देवीच्या मंदिराकडे आम्ही चाललो होतो। मध्येच आम्हाला फाटा लागला आणि तोच एकविराईकडे जो रोड गेलाय त्या रोडने आम्ही सरळ आतमध्ये वळलो। मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आहोत एकविराई देवीच्या इथे आणि आम्ही खाली गावामध्ये एक रूम घेतलाय भाड्याने आणि आम्ही आता इथं वस्तीला आहोत। आणि सकाळी आम्ही जाणार आहोत देवी दर्शनासाठी। तर आत्ताच आम्ही आलो, एवढ्या सामान सर्व आता इथं पडले, आताच रूम घेतला, पुण्यावरून आम्ही इकडे डायरेक्ट आलो। चला बघूया आपण आता उद्याचं हवं। हा इकडे बेड आहे, जिथे आमची उड्या मारते, आणि इकडं समस्त टॉयलेट वगैरे चांगलं आहे, आणि इकडे गिझर वगैरे लावलेलं आहे, गरम पाण्याची सोय आहे, आणि इकडे जेवायसाठी टेबल वगैरे आहे, आणि इकडं टीव्ही पण लावलेला आहे, आणि मस्त असा रूम आहे, आणि भाडं पण कमी आहे, 1000 रुपये भाडं आहे एक दिवसाचं, म्हणजे एक रात्र एक दिवसाचं। बिस्किट पाहिजे? काय पाहिजे? काय करणार? काय करणार? काय करणार तू? काय करणार? बिस्किट पाहिजे? काय गाडी येते, काय इकडे बघ ना। या बाजूला इकडे पायथा मंदिर आहे, आणि या पायथा मंदिराच्या देवीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही तिथं वस्तीला राहिलो होतो, तेव्हा रात्रीच दर्शन घेतलं। तर सकाळी म्हटलो खूप गर्दी असेल, वेळ पण नव्हता तेवढा, म्हणून आम्ही रात्री निवांत होतो, तेव्हा रात्री दर्शन घेतलं।
हाकलतो नाव आई भरोसा सारा तुझ्यावर दर्या किनारी गाव त्यात हाकलतो नाव आई भरोसा सारा तुझ्यावर ओटी भरी लगा मन देई लगा खन नारळ कोंबरा तुला खन नारळ कोंबरा तुला सपनाने आईली माय माझी सपनाने आईली माय गो सपनाने आईली माय माझी सपनाने आईली माय गो आई बहीण तुझी गो पिंपळा देवी पाठीची गो माऊली नथ नाकात घालून हिरवी साडी लिहून आई सजली आई बहीण तुझी गो पिंपळा देवी पाठीची गो माऊली नथ नाकात घालून हिरवी साडी लिहून आई सजली करले डोंगरी गा करले डोंगरी गा नूर आला तुझ्या रूपाला नूर आला तुझ्या रूपाला सपनाने आईली माय माझी सपनाने आईली माय गो सपनाने आईली माय माझी तुम्ही कुठून आलात? रेवदंडा येरोंडा काय बोलली? रेवदंडा अलिबाग रेवदंडा ना रेवदंडा मग ती वेगळी बोलली म्हणून म्हटलं येरोंडा वेगळा आणि रेवदंडा वेगळा येरोंडा हा मी रेवदंडा गाव आमचं असं असं आता नाही सांगा इकडं मित्रांनो आमचं आता एकविरा दर्शन संपलेलं आहे आणि आम्ही आता जेवण पण आमचं झालेलं आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहोत.